शेतकरी मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात. आज 12 जुलै दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला या जिल्ह्यात होणार जोरदार पावसाला सुरुवात. तर काही ठिकाणी काही भाग कोरडेच राहतील मित्रांनो. या पावसामध्ये ही नोंद देखील घ्यायची आहे. आपण अंदाज सांगितल्यानंतर 5 तास पुढे किंवा 5 तास मागे अगोदर ही पावसाची शक्यता आहे. कारण ह्या पावसाचे जिथे ढग उतरतात त्या ठिकाणी पाऊस होतो, पण जे मॉडेलवरती दिसतंय ते आम्ही तुम्हाला अंदाज सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण हा अंदाज मॉडेलचा पण खरा असतो. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे बेलगाव, कोल्हापूर, सांगलीचा काही भाग, राजापूर, रत्नागिरी, कराड, सातारा या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी वर्तवला आहे. इकडे नाशिक, इगतपुरीचा काही भाग, मुंबई, खोपोली, पुण्याचा काही भाग, जेजुरी या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे. तर मित्रांनो, अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करत चला. सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, बार्शी, इंदापूर, करमाळा, जामखेड, केज, माजलगाव, बीड, गेवराई या ठिकाणी देखील आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे संध्याकाळच्या वेळेला पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अहमदनगरचा काही भाग, जालना, लातूर, हिंगोली, परभणीचा काही भाग, वाशिम, नांदेड या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे पाहायला मिळणार आहे. बहुतांश पट्ट्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढत चालला आहे शेतकरी मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर दुपारनंतरच काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणारे जिल्हे आपण पाहिले आहेत. खास करून कोकण किनारपट्टी भागातच जोरदार पाऊस राहिला आणि महाराष्ट्रात अधूनमधून पावसाची रेपरेपसरी बरसतील. असेच नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आता लगेच शेती माहिती 2.0 या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.